नमस्कार. आज आपण लेक्चरमध्ये पाहणार आहोत ग्रीन केमिस्ट्री म्हणजेच हरित रसायनशास्त्र. आणि हरित रसायनशास्त्र ही संकल्पना नक्की काय आहे, या संदर्भातून कोणकोणते घटक विचारात घ्यावे लागतात हे पाहायचं आहे आपल्याला. ग्रीन केमिस्ट्री म्हणजे काय, त्याचा वापर काय, त्याचे फायदे कोणकोणते असतात, या संदर्भातून या लेक्चरमध्ये आज माहिती घेणार आहोत. तर पहा, प्रथम पाहूया हरित रसायनशास्त्र. तर बघा, निसर्गाला अपायकारक किंवा घातक ठरणार नाही अशा पद्धतीने रसायने तयार करण्याच्या पद्धतीचा अवलंब करण्याची संकल्पना म्हणजे हरित रसायनशास्त्र. निसर्गाला कसलाही अपायकारक किंवा घातक ठरणार नाही, निसर्गाशी संबंधित घातक न ठरता या पद्धतीने रसायन तयार केली जातील अशी जी पद्धत अवलंबनाचा जी संकल्पना असते त्याला हरित रसायनशास्त्र असं म्हटलं जातं. हरित रसायनशास्त्रात किमान प्रदूषणकारी कमीत कमी टाकाऊ पदार्थ निर्माण करणारे रसायन तयार करण्याच्या पद्धती विकसित केल्या जातात. कमीत कमी प्रदूषण होईल याचा ज्या विचार करूनच त्यानुसार रसायने तयार करण्याच्या ज्या पद्धतीत त्यांचा अधिकाधिक वापर करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न केला जातो याच्यामध्ये. तर बघा, हे हरित रसायनशास्त्र पर्यावरण स्नेही रसायनशास्त्र सुद्धा याला म्हणतात. कारण यात उगम स्थानिक प्रदूषण, जिथं प्रदूषण निर्माण होतंय तिथंच प्रदूषण कमी होतं, प्रदूषणाला प्रतिबंध होतो. हरित रसायनशास्त्र हे रासायनिक संशोधन व अभियांत्रिकी या विषयाशी संबंधित असून यात घातक पदार्थांचा वापर व त्यांची निर्मिती किमान होईल, कमीत कमी घातक पदार्थ निर्माण होतील असा विचार केला जातो. अशी रासायनिक प्रक्रिया तयार करण्यास प्रोत्साहन दिलं जातं. तर पहा, हरित रसायनशास्त्र ही संकल्पना कार्बनी, अकार्बनी, वैश्लेषिक, अगदी भौतिकीय आणि जीव रसायनशास्त्र या शाखांना सुद्धा लागू पडते. म्हणून हरित रसायनशास्त्र हे स्वच्छ रसायनशास्त्र किंवा पर्यावरण स्नेही रसायनशास्त्र सुद्धा म्हणतात. स्वच्छ रसायनशास्त्र किंवा पर्यावरण स्नेही रसायनशास्त्र. प्रथम या ग्रीन केमिस्ट्री संकल्पना मांडणारा कोण होता? तर बघा, ग्रीन केमिस्ट्री हरित रसायनशास्त्राची प्रथम संकल्पना ही संज्ञा मांडली पॉल टी ॲनास्टस यांनी 1991 मध्ये मांडली. बघा, तथापि ही संकल्पना ट्रेव्होर क्लेटसाइन यांनी 1978 मध्ये प्रथम सुचवली. घातक पदार्थ व धोकादायक परिस्थिती यांच्याशी निगडीत असलेल्या प्रक्रियांना पर्यायी ठरणाऱ्या प्रक्रिया रसायनशास्त्रज्ञांनी शोधून काढाव्यात हव्यात. एक्सलेक्स यांनी आपल्या शोध निबंधामध्ये हे सुचवलं होतं. पॉल टी ॲनास्टस 1991 पासून हरित रसायनशास्त्राची त्यांनी संकल्पना मांडली. त्याच्या आधी 1978 मध्ये ट्रेव्होर क्लेटज यांनाही ही संकल्पना सुचली होती. तर याच्यानंतर पाहूया हरित रसायनशास्त्र का बरं. औषधी द्रव्ये, औषधे, रंगद्रव्ये, रंगलेप, खते, कीटकनाशके, पीडकनाशके, कीडनाशके, तणनाशके, प्लॅस्टिके, बहुवार्के यांसारख्या नव्याने तयार करण्यात आलेल्या द्रव्यांमुळे मानवी जीवन अधिक सुखकारक झाले आहे. मात्र अशा रासायनिक पदार्थांच्या मोठ्या प्रमाणावरील उत्पादनामुळे प्रदूषणाची गंभीर समस्या निर्माण झालेली आहे. कारण असे पदार्थ तयार होताना जे पदार्थ तयार केले जातात कारखान्यात त्यांच्याबरोबर अनेक घातक व टाकाऊ पदार्थही तयार होतात. या घातक आणि टाकाऊ पदार्थांमुळे जमीन, पाणी, वातावरण, काही प्रमाणात काही वनस्पती व खाद्यपदार्थ यांच्यातील प्रदूषणात वाढ होते. रासायनिक विक्रियांची प्रक्रिया केली जाते त्या संदर्भात वापरले जाणारे विषारी पदार्थ, विक्रियाकारक आणि विद्रावक यांच्यामुळे प्रदूषणाची समस्या गंभीर आणि जटिल होत आहे. यामुळे घातक प्रदूषणकारी पदार्थांची त्यांच्या निर्मितीच्याच ठिकाणी, म्हणजे जिथं जिथं प्रदूषण करणारे अशी घातक रसायनं निर्माण होतात त्यांच्या निर्मितीच्याच ठिकाणी म्हणजेच कारखान्यातच त्यांची निर्मिती होणार नाही याकडे सर्वांचं लक्ष वेधलं आहे. यातूनच हरित रसायनशास्त्राची ग्रीन केमिस्ट्रीची संकल्पना पुढे आलेली आहे. तर बघा, त्या संकल्पनेमध्ये काय, तर संकल्पनेमध्ये 12 तत्वे आहेत. युनायटेड स्टेट एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन एजन्सी EPA मधील पॉल टी ॲनास्टस अँड जॉन सी वॉर्नर या दोघांनी हरित रसायनशास्त्राची
12 तत्वे किंवा मूळ कारणे 1998 मध्ये मांडली. हरित रसायनशास्त्राची 12 तत्वे हे कोणी मांडली? तर पॉल टी ॲनास्टस आणि जॉन सी वॉर्नर या दोघांनी मांडली. युनायटेड स्टेट एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन एजन्सी मधील हे दोघं जण काम करत होते. त्यांनी ही 12 तत्वे 1998 मध्ये मांडली. त्यांच्यामुळे हरित रसायनशास्त्राच्या पद्धती अधिक विकसित करण्यासाठी प्रभावी वैचारिक चौकट उपलब्ध झाली, तसेच व्यावहारिक व्याख्या स्पष्ट होण्यास मदत झाली. आता ती 12 तत्वे कोणती तर ती आपण या ठिकाणी पाहूया. तर बघा, पहिलं तत्व आहे निर्माण होण्याच्या आधीच टाकाऊ पदार्थ निर्मितीला प्रतिबंध घालणे. टाकाऊ पदार्थ निर्मितीलाच प्रतिबंध घालायचा, कारण ते निर्माण झाल्यास स्वच्छ करावे लागतात वा त्यांच्यावर प्रक्रिया करावी लागते. कच्च्या मालाचे जास्तीत जास्त प्रमाणात अंतिम पदार्थात परिवर्तन करणाऱ्या प्रक्रिया वा कृत्रिम पद्धती तयार करणे. यात विरघळणारे पदार्थ, विक्रियाकारक इत्यादी येतात. विद्रावक कमी वापरावेत. हे झालं दुसरं. त्यानंतर बघा तिसरं, मनुष्याला वा पर्यावरणाला घातक असणारे पदार्थ कमीत कमी वापरणे. मनुष्याला आणि पर्यावरणाला जे घातक पदार्थ आहेत त्यांचा अतिशय कमीत कमी वापर करायचा आहे आपल्याला. चौथा, सुरक्षित व पर्यावरणाच्या दृष्टीने हितकारक द्रव्य वापरणे. यांमध्ये विद्रावक पदार्थही अपेक्षित आहेत. रसायनांचे उत्पादन करताना कमीत कमी ऊर्जा वापरणे म्हणजे ऊर्जेच्या दृष्टीने कार्यक्षम असलेल्या कमी ऊर्जा वापरणाऱ्या प्रक्रिया तयार करणे. सुरक्षित विद्राव्य निवडू ते कमी प्रमाणात वापरणे. गरजेच्या विक्रियाकारक अचूक निवड करणे. कृत्रिम पद्धती परिसरीय तापमानानुसार आणि दाबाला वापरणे परिसराच्या दृष्टीनं. तांत्रिकदृष्ट्या व्यावहारिकदृष्ट्या व्यवहार्य असणाऱ्या पुनर्निर्माणक्षम कच्चा माल वापरणे. विक्रियेत सुरक्षा गटांचा वापर टाळणे. त्यानंतर बघा 10वं, आवश्यक तेथे उत्प्रेरक वापरणे. विघटनशील पदार्थ वापरणे म्हणजे त्यांच्या क्रियेनंतर ते पर्यावरणात मागे न राहता त्यांचे अविकारी घटकात विघटन होते. घातक पदार्थांवर नियंत्रण मिळवण्यासाठी विश्लेषणाच्या पद्धती विकसित करणे. आणि कारखान्यात रासायनिक अपघात, स्फोट, आग, घातक पदार्थ सोडला जाणे इत्यादी होणार नाहीत यासाठी संयंत्र उभारणे. अपघातांची शक्यता किमान राहील या उद्देशाने रासायनिक प्रक्रियेत वापरण्यात येणारी द्रव्ये आणि त्यांचे प्रकार निवडणे. यामुळे विक्रिया सुरक्षितपणे घडते. प्रदूषण प्रतिबंध कायदा 1990 मध्ये अमेरिकेत तयार करण्यात आला होता. या कायद्यानुसार प्रदूषणाचा मुकाबला करण्यासाठी मूळ व नाविन्यपूर्ण पद्धत पुढे आली. प्रदूषणविषयक समस्या उद्भवण्याच्या आधीच, म्हणजे समस्या जिथं उद्भवती किंवा त्या उद्भवण्याच्या आधीच ती टाळण्याचा हेतू या पद्धतीमध्ये होता. असंच याची मूळ संकल्पना हरित रसायनशास्त्र ही मूळ संकल्पना आहे. म्हणजे प्रदूषण निर्माण झाल्यास त्यावर नियंत्रण आणण्याआधीच प्रदूषण निर्माण होणार नाही यासाठी प्रयोगशाळेत व कारखान्यात प्रयत्न करतात. म्हणजे प्रदूषण होणारच नाही, त्याच्या मुळापाशी जिथं निर्माण होतं तिथंच होणार नाही यासाठी का प्रयत्न करणं म्हणजेच हरित रसायन शास्त्र. तर पहा, 1990च्या अखेरीस ग्रीन केमिस्ट्री इन्स्टिट्यूट GCI स्थापन झाली होती. 1991 मध्ये एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन एजन्सीचा हेतू हाच होता. या संस्थेनं अमेरिकन केमिकल सोसायटी, हरित रसायनशास्त्राचे शिक्षण, संशोधन, विकास यांना चालना दिली. एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन एजन्सी 2000 सालापासून ग्रीन केमिस्ट्री इन्स्टिट्यूट व अमेरिकन केमिकल सोसायटी या संस्था एकत्रितपणे हरित रसायनशास्त्राशी संबंधित काम करत आहेत. कोणकोणत्या? ग्रीन केमिस्ट्री इन्स्टिट्यूट व अमेरिकन केमिकल सोसायटी. तसेच 1996 पासून अमेरिकेद्वारा हरित रसायनशास्त्रात उल्लेखनीय काम करण्यासाठी प्रेसिडेन्शियल ग्रीन चॅलेंज हा पुरस्कार दिला, हा सन्मान दिला जातो. ग्रीन केमिस्ट्रीमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्यांना अमेरिकेमध्ये कोणता दिला जातो पुरस्कार? प्रेसिडेन्शियल ग्रीन चॅलेंज. युरोपात 2007 मध्ये रजिस्ट्रेशन, इव्हॅल्युएशन, ऑथरायझेशन अँड रिस्ट्रिक्शन ऑफ केमिकल्स RESACH नोंदणी करणे, मूल्यांकन करणे, अधिकार देणे, निर्बंधित करणे हा कार्यक्रम सादर झाला. यामुळे आपली उत्पादने सुरक्षित प्रकारची आहेत हे दर्शवण्यासाठी माहिती
कंपन्यांनी पुरवणं गरजेचं झालं. तर बघा, रसायनशास्त्राचे 2005 सालचे नोबेल पारितोषिक कार्बनी संश्लेषणातील पर्यायी पद्धत विकसित केली म्हणून दिले होते 2005 मध्ये रसायनशास्त्रात. त्यावेळी नोबेल पारितोषिक समितीने हे हरित रसायनशास्त्राच्या प्रगतीचे पुढे पडलेले एक मोठं पाऊल आहे असं निवेदन केलं होतं हरित रसायनशास्त्रासंदर्भात. जगातील अनेक ठिकाणी हरित रसायनशास्त्राविषयक अभ्यासक्रम व पदवी मिळवण्याचे अभ्यासक्रम आहेत. तर बघा, कोणकोणते अभ्यासक्रम आहेत. तर मॅसेच्युसेट्स बोस्टनमध्ये आहे, मिशिगन व ऑरेगन इथे अमेरिकेतील विद्यापीठ आहे. भारतात इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी येथे ग्रीन टेक्नॉलॉजीचा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू झाला आहे. युनायटेड किंगडममध्ये युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क, युनिव्हर्सिटी ऑफ लेस्टर, इम्पिरियल कॉलेज लंडन येथे हरित रसायनशास्त्रविषयक अभ्यासक्रम आहेत. हरित रसायनशास्त्राची व्याप्ती वाढत चाललेली आहे. प्रयोगशाळेत वापरली जाणारी अनेक रसायनं वादग्रस्त असून त्यांना पर्याय शोधले जात आहेत. उदाहरणार्थ इथिडियम ब्रोमाइड, झायलिन, पारा व फॉर्माल्डिहाइड. रासायनिक उत्पादनाच्या पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांमध्ये विशेषतः विद्रावकांचा मोठा वाटा असतो. म्हणूनच अशा प्रक्रियांमध्ये सुरुवातीलाच अधिक हरित विद्राव्य वापरण्यावर भर दिला जातो. अनेक वैज्ञानिक संस्थांनी हरित रसायनशास्त्रातील संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी पुरस्कार झाले. जे हरित रसायनशास्त्रासंदर्भात संशोधन करू इच्छितात अशा संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी काही पुरस्कार जाहीर केलेले आहेत. तर बघा, ते पुरस्कार कोणकोणते आहेत. रॉयल ऑस्ट्रेलियन केमिकल इन्स्टिट्यूटचे ग्रीन केमिस्ट्री चॅलेंज अवॉर्ड, कॅनेडियन ग्रीन केमिस्ट्री मेडल, क्रिस्टल फॅराडे पार्टनरशिपचे ब्रिटनमधले ग्रीन केमिकल टेक्नॉलॉजी अवॉर्ड्स, प्रेसिडेन्शियल ग्रीन केमिस्ट्री चॅलेंज अवॉर्ड. इटली व जपान या देशांतील संस्थाही असे पुरस्कार देतात. ग्रीन केमिस्ट्रीला प्रोत्साहन देण्यासाठी असे हे अवॉर्ड दिले जातात. बघा, यानंतर आता ही ग्रीन केमिस्ट्री का बरं किंवा हरित रसायनशास्त्राचा अधिकाधिक अवलंब का करायचा. तर आयबुप्रोफेन हे वेदनाशमक औषध 6 टप्प्यांच्या परंपरागत पद्धतीने तयार करताना ह्या औषधाचा उतारा 40% असतो. म्हणजेच 60% कच्चा माल न जाता त्यातून टाकाऊ उपपदार्थ तयार होतात. 1990 सालच्या हरित पद्धतीने हे औषध जर आपण किती टप्प्यात करू शकतो, फक्त 3च टप्प्यांमध्ये करू शकतो. आणि बघा, टप्पा तयार होतो त्याचा उतारा 77 ते 90% असतो. याचा अर्थ की कमी वेळेत कमी ऊर्जा वापरून उत्पादनाचे प्रमाण वाढते. याआधी जर जुन्या पद्धतीने करायचं म्हटलं तर ते 6 टप्प्यांमध्ये करावं लागतं आणि त्याचा उतारा त्याचा परिणामकारकता फक्त 40% होती. आणि आता हे नवीन हरित रसायनशास्त्राच्या दृष्टीने जर केलं तर ते फक्त 3 टप्प्यांमध्ये होतं आणि त्याचा उतारा म्हणजे त्याची परिणामकारकता ही 77 ते 90% असते. टाकाऊ जैवद्रव्यांपासून म्हणजे लॅक्टिक आम्लापासून प्लॅस्टिक बहुवार्षिके तयार करणे हे हरित रसायनशास्त्राचे प्रमुख उद्दिष्ट आहे. पॉलिलॅक्टिक आम्ल हे एक बहुवार्षिक नैसर्गिक लॅक्टिक आम्लापासून तयार करतात व ते विघटनशील आहे. हा त्याचा महत्त्वाचा उपयुक्त गुणधर्म आहे. अनेक खनिज तेलजन्य बहुवार्षिके पॉलिलॅक्टिक आम्लापासून हरित पद्धतीने तयार करता येतात. ही बहुवार्षिके गालिचे, पिशव्या, कप, कापडासाठीचे तंतू इत्यादी बनवण्यासाठी वापरतात. संगणकाच्या चिप पारंपरिक पद्धतीने बनवताना भरपूर पाणी व ऊर्जा तसेच चिपच्या वजनाच्या 630 पट वजनाची रसायने जीवाश्म इंधने वापरली जाते. हरित पद्धतीने चिप बनवताना या सर्वच गोष्टी तुलनेने अगदी कमी प्रमाणात वापरल्या जातात. ग्रीन केमिस्ट्रीची संकल्पना ग्रीन केमिस्ट्रीनुसार जर आपण गेलो तर कमीत कमी प्रदूषण करणाऱ्या घटक वापरून जास्तीत जास्त फायदा आपल्याला घेता येतो. त्यामुळे त्याच्या मोठ्या प्रमाणात त्याची बचत सुद्धा होते. प्रदूषण करणारी घटकं जास्त निर्माण होत नाही. ती जिथं निर्माण होतात तिथंच ती कमी केली जातात. प्रयोगशाळेत अकार्बनी पदार्थांचे गुणात्मक विश्लेषण करताना परंपरागत पद्धतीत दुर्गंधी येणारा व विषारी हायड्रोजन सल्फाइड हा वायू वापरतात. त्यामुळे प्रदूषण व घातक परिणाम होऊ शकतात. तथापि हरित रासायनिक पद्धती वापरताना हायड्रोजन सल्फाइड न वापरताही असे विश्लेषण करता येते. नवीन संशोधनानुसार हे हायड्रोजन सल्फाइड न वापरता सुद्धा असं विश्लेषण करता येतं आणि कमीत कमी प्रदूषणाच्या दृष्टीने हे एक मोठं पाऊल आहे. हरित रसायनशास्त्राच्या संशोधनाला दिवसेंदिवस अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे या क्षेत्रातील संशोधनात काळानुरूप भर पडणार आहे. त्यातूनच पर्यावरणपूरक विकासाचा नया आयाम सुद्धा
स्पष्ट होणार आहे. पर्यावरणपूरक विकासाच्या दृष्टीनं ग्रीन केमिस्ट्री, हरित रसायनशास्त्र खूप महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. तर पहा, ग्रीन केमिस्ट्री फॉर द एन्व्हायरमेंट, पर्यावरणासाठी हरित रसायनशास्त्रावर जवळजवळ जगभरामध्ये काम सुरू आहे. हरित रसायनशास्त्राची तत्त्वे आयुष्याशी जवळून जोडली आहेत. या शास्त्राच्या माध्यमातून पर्यावरणाच्या रक्षणाचे पर्याय उपलब्ध होतात, असे प्रतिपादन रसायन तंत्रविज्ञान संस्थेचे रसायन विभाग प्रमुख प्राध्यापक भालचंद्र भनगे यांनी केले. बघा, हरित रसायनशास्त्राच्या संकल्पनेत घातक रासायनिक पदार्थांचा, सगळ्यात महत्त्वाचा घातक रासायनिक पदार्थांचा अत्यल्प वापर करणे, तसेच टाकाऊ पदार्थ निर्मितीला प्रतिबंध करणे. टाकाऊ पदार्थ जे होणार आहेत त्यांना प्रतिबंध करण्याचा प्रयत्न होतो. कुठल्याही रासायनिक प्रक्रियेत सुरक्षित व पर्यावरणाला हितकारक पदार्थ वापरण्याकडे लक्ष दिले. कोणत्याही रासायनिक प्रक्रियेमध्ये सुरक्षित आणि पर्यावरणासाठी जे हितकारक पदार्थ आहेत असे पदार्थ वापरण्याकडे लक्ष दिलं जातं किंवा भर दिला जातो. रासायनिक प्रक्रियेसाठी कमीत कमी ऊर्जा वापरासह कमी ऊर्जा वापरणाऱ्या प्रक्रिया शोधण्याचा प्रयत्न केला जातो. कमीत कमी ऊर्जा वापरली जाते आणि कमीत कमी ऊर्जेमध्ये होणाऱ्या ज्या प्रक्रिया आहेत त्या प्रक्रिया शोधल्या जातात आणि त्यांचा अवलंब केला जातो. हरित रसायनशास्त्राची तत्त्वे आपल्या आयुष्याशी जवळून जोडली गेलेली आहेत. विघटन न होणाऱ्या प्लॅस्टिकचा वापर टाळणे हे हरित रसायनशास्त्राच्या तत्त्वानुसार आपल्या रोजच्या जीवनाशी निगडीत आहे. म्हणजे हरित रसायनशास्त्रासाठी, ग्रीन केमिस्ट्रीसाठी आपण काय करू शकतो तर सिंपल आणि साधं, आपण दररोजच्या जीवनामध्ये वापरण्यात आलेलं प्लॅस्टिक ज्याचं विघटन होऊ शकत नाही किंवा विघटन होण्यासाठी भरपूर वर्ष जातात, अशा प्लॅस्टिकचा वापर जर आपण टाळला तर हरित पर्यावरणाच्या दृष्टीनं आपण सुद्धा प्रयत्न करत आहोत किंवा आपलाही त्याच्यामध्ये काहीतरी फुल ना फुलाची पाकळी असा सहभाग नोंदवला जाईल. तर पहा, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.